हे सगळी कायदेशीर प्रोसेस आहे. राजीनामा स्वीकारला तर हायकोर्टात काय होईल हे तर थोड्या वेळात आपल्याला कळेल. म्हणून आता त्याच्यावर मला वाटतं आता चर्चा किंवा त्याच्यावर आणखी काही कॉमेंट्स करावं असं नाही. दोन्ही राष्ट्रवादीच्या हाती एकत्रित लागण्याची शक्यता आहे. त्या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार हे भेटलेत, चर्चा चालू आहे. उबाटाला आता प्रत्येकाच्या दारावर जावं. जे आम्ही म्हणायचो की काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर आपलं जमणार नाही, त्याचा प्रत्यय आता यायला लागतो. काँग्रेसने पहिली साथ सोडली, शरद पवार साथ सोडायच्या मनस्थितीत आहेत आणि म्हणून आता अखिला चलोरे हे न होता त्यांनी मनसेबरोबर युती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यांची पालखी घेऊन उबाटा जात होतं, नाचत होत, ज्यांना त्यांच्या मुखपत्रामध्ये फ्रंट पेजच्या बातम्या म्हणून त्याला ज्यांना दाखवत होते, त्यांनीच आता यांची साथ सोडलेली आहे. मला वाटतं उबाटाला आता दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यांचे उंबरठे झिजवणे हाच एकमेव पर्याय त्यांच्यासमोर उपलब्ध आहे. सन्मानजनक याचा अर्थ काय होतो? काय आहे? तुम्ही काही जागा मागितल्या? तुम्ही जागाची काही यादी दिलेली आहे? तुम्ही कोणत्या जागा लढवणार ते सांगितलेलं आहे? काही नाही. सन्मानजनक आम्हाला तोडगा निघाला पाहिजे, हे सर्व हे त्यांचं जे काही वाक्य आहे ते संभ्रमात टाकण्यासाठी त्यांनी केलेलं हे वक्तव्य आहे. उबाटाच्या विषयी दिल्लीमध्ये काल रावसाहेब दानवे ही त्यांची शेवटची निवडणूक असेल. ही निवडणूक तशी शेवटचीच आहे. आजच्या घडीला त्यांच्या बरोबर यायला कोणी तयार नाही, कोणी त्यांच्यावर युती करायला तयार नाही. मला वाटतं आज कदाचित मनसे आणि उबाटाच्या जागा वाटपा संदर्भामध्ये घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून त्यांना आता इतरांच्या बरोबर जाणं किंवा इतर त्यांच्या बरोबर येणं हा रस्ता जवळपास बंद झालेला आहे. म्हणून आज घोषणा करायची होईल आणि यांना स्वतंत्र लढावं लागेल. महायुती ज्या पद्धतीनं ताकदीने लढते तशी ताकद उबाटाकडे नाही, हे सर्वांना माहिती आहे. संभाजीनगर काँग्रेस वंचित सोबत आघाडी करून चालण्याची त्यांच्या सगळ्या बैठका उभाटा झालं. महाराष्ट्रामध्ये ही काही फक्त मुंबई परिस्थिती नाहीये. तुम्ही नगरपालिका पाहिल्या असतील, तुम्ही आता येणारी महानगरपालिका, कुठेही एकाही महानगरपालिकेमध्ये असं चित्र कुठंच पाहायला मिळणार नाही की जिथं उबाटा काँग्रेस बरोबर किंवा राष्ट्र बरोबर युती करते. म्हणून उबाटाला आता त्यांचं गरज सरो वैद्य मरो ही भूमिका आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ठरवलेली आहे. आणि उबाटा ज्यांची पालख्या घेऊन नाचत होतं, आता त्यांना अकेला चलोराच्या भूमिकेत राहावं लागेल, हे वारंवार मी तुम्हाला सांगतो. मिलिटरी काल नांदेड असं म्हणाले की अजितदादा हे लवकरच मुख्यमंत्री. बावनकुळे परत म्हणतात की 2034 पर्यंत मुख्यमंत्री हे फडणवीसच असतील. एकनाथ शिंदे कधी मुख्यमंत्री? आता प्रत्येक जण आपापल्या पक्षाचं भविष्य सांगायला लागले. अजितदादा मुख्यमंत्री होतील, बावनकुळे म्हणतात देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्रीपदी राहतील. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. राजकारणामध्ये संयम राखणं हे महत्वाचं असतं आणि तो संयम आम्ही राखलेला आहे. म्हणून आम्ही याच्यावर कोणतंही भाष्य करणार नाही. जे होईल ते पाहतोच. एकनाथ शिंदेला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात असं मला वाटतंय का? कारण ड्रग्ज प्रकरणामध्ये सुषमा अंधारांनी आरोप केलेले आहेत. ती तिचा पब्लिसिटीसाठी केलेला स्टंट आहे, त्याच्यावर जास्त भाष्य करणं योग्य पण नाही. मुख्यमंत्री कधी होतील, म्हणजे तुमचे काय भविष्यवाणी आहे? आम्ही भविष्य करत नाही. आम्ही प्रॅक्टिकल जगणारे, लाईफला जगणारे लोक आहोत. आणि जेव्हा होईल जे काही होईल ते भविष्यात तुम्हाला कळेल. परंतु यासाठी आम्ही दावेदारी किंवा भविष्यवाणी या करण्याच्या भानगडीत पडत नाही. पण होतील असा विश्वास 100% होतील. एकनाथ शिंदे साहेबांनी या 2.5 वर्षामध्ये जे काही कामं केलीत ना, ते सगळ्या लोकांसमोर आहेत. म्हणून कधी होतील हा विषय आमच्यासाठी नाही. परंतु एकनाथ शिंदे सारखा नेता असावा जसं प्रत्येक पक्षाला वाटतं आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे. आम्हाला का वाटू नये? वाटणार, परंतु आम्ही संयमाने जाणार. ठाकरे बंधू निवडणूक होणार आहे. तर यांच्या सभेचे ठिकाण तुम्हाला मुंबईत, ठाण्यात आहे, पुण्यात आहे आणि त्याचे परिसरात आहे, अशी 6 सभा बापरे, त्याही जास्त घेतलेल्या आहेत त्यांनी. त्याच्यातल्या 1-2 कॅन्सल करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कार्यकर्त्यांनी निवडणूक लढायचे त्याच्या जीवावर लढायचे. हे जे अहंकार आहे ना, कार्यकर्त्याला मैदानात सोडून द्यायचं, तूच लढन तूच मर, ही भूमिका त्यांची राहिलेली. आता महाराष्ट्राला कळालं की यांच्यापासून लोक दूर का जात आहेत. ते इन्कमिंग वाले आहेत ना, त्यांना आउटगोईंग माहित नाही. म्हणून आज महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये बघा, कोणत्या एका मुंबईपुरतं नाही, अनेक जिल्ह्यात त्यांचे कार्यकर्ते पक्ष सोडून इतरांकडे जाण्याच्या मनस्थितीत आहेत आणि गेलेत. आमच्याकडे आलेत, भाजपकडे गेलेत. त्या पक्षामध्ये आता त्यांना कार्यकर्ता मिळणार नाही. आणि ही महानगरपालिका ज्याला शहरी भाग मानला जातो, त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये यांना यश मिळणार नाही, हे तेवढं सत्य आहे. बरं, ते